नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूबच्या चॅनलवर, ज्याचं नाव आहे नीताज डेली डिश. कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही सगळे ठीक असाल, सुरक्षित असाल. आम्हीही ठीक आहोत. चला तर आता आपण आपल्या रेसिपीकडे वळूया. आज आपण पाहणार आहोत भेंडी मसाला फ्राय. तर इथे लागणारं साहित्य आपण तुम्हाला मी दाखवत आहे. इथे पहा, मी इथे थोडे धने घेतलेले आहे. 2 चम्मच आहे ते. 1 चम्मच जिरा आहे. इथे 1.5 चम्मच बडीशोप आहे. आणि इथे कलोंजी आहे. इथे हा दाण्याचा कूट आहे. थोडेसे बेसिक मसाले असतील आपले, गरम मसाला आणि मिरची पावडर. आणि इथे अद्रक लसूणची पेस्ट आहे. इथे खूप सारी कोथिंबीर आहे. आमचूर आहे, आमचूरची पावडर आपल्याला नंतर टाकायची आहे. आणि कांदा असेल कापलेला, मी तुम्हाला दाखवेल नंतरच. पण इथे मी भेंड्या बघा अशा साफ करून घेतलेल्या आहेत. तुम्हाला मी दाखवते कशा साफ करायच्या त्या. त्याच्यासाठी मी इथे ठेवलेले आहे. बाकीच्या या सगळ्या भेंड्या मी साफ करून घेतलेल्या आहेत. इथे पहा, हे पूर्ण याची भेंड्या स्वच्छ धुवून पुसून नंतर तुम्ही हे साफ करा. तर इथे पहा, हे अशी याला चीर पाडायची आणि याचा जो आतमधला जो कडक भाग आहे ना, या ज्या बिया वगैरे सगळ्या या काढून टाकायच्यात आपल्याला. या पहा अशा या अलगद निघून जातात. फक्त जरा हाताने तुम्हाला नसेल करायचं तर तुम्ही चम्मचच्या साहाय्याने करू शकता. ते वरची टोपी आणि खालचा शेंडा जो असतो तो काढून आपण या अशा प्रकारे आपल्याला या खुल्या करायच्या आहेत भेंड्या, जेणेकरून आपला मसाला आतमध्ये आपण भरू शकू. कारण आपल्या डिशचं नावच ते आहे भरवा भेंडी मसाला फ्राय. तर पहा, इथे मी पूर्ण याचे जे बिया आहेत त्या सगळ्या काढून घेतलेल्या आहेत व्यवस्थित. अशा प्रकारे आपली भेंडी इकडे मी सगळ्या भेंड्या अशाच तयार केलेल्या आहे, साफ स्वच्छ करून. तर आपण या सगळ्या साफ करून ठेवलेल्या आहेत. तुम्ही पाहू शकता, मी इथे सगळ्या बिया काढून त्या डिस्चार्ज केलेले आहेत. इथे पहा, सगळ्या बिया 1-2 राहिल्या असतील तर काही हरकत नाही, त्या राहिल्या तरी. तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया. इथे आपण मसाला हे जे सगळे मसाले आहेत, धना, जिरा, बडीशोप आणि कलोंजी, आपल्याला थोडीशी तव्यावरती परतून घ्यायची आहे. पावडर तयार करायची आहे, थोडी अशी कोर्स, थोडी जाड मोठी अशी, जरा जास्त बारीक नाही करायची, थोडी अशी भरदड अशी करायची आहे याची. त्याच्यासाठी आपल्याला हे सर्वप्रथम गरम करून घ्यायचं आहे, व्यवस्थित कुरकुरीत करून घ्यायचं आहे, जेणेकरून आपली पावडर व्यवस्थित तयार होईल. तर आपण हे जरा गरम करू तव्यामध्ये ठेवलेलं आहे. व्यवस्थित असं जरा सुगंध येईपर्यंत परतायचं आहे. व्यवस्थित भाजले गेलेलं आहे. आता आपण गॅस बंद करू आणि हे लगेच आपण काढून घेऊ. आता याची आपल्याला थोडी मिक्सरला लावून घ्यायचं आहे. थोडं जाड मोठं असं बारीक करून घ्यायचं. त्याच्यामध्ये आमचूर पावडर ही घालून घ्यायची आहे. आमचूर पावडर ही मी घालत आहे याच्यामध्ये, जेणेकरून ती व्यवस्थित मसाल्यामध्ये मिक्स होईल. आपल्याला भेंडीमध्ये भरायची आहे ही. आता हे घालून घेत आहे. हळदही टाकत आहे, जेणेकरून हे सर्व जिन्नस एकत्र मिसळले जाईल आणि व्यवस्थित आपल्या भेंडीमध्ये मिक्स होईल. लाल मिरची पावडर, लाल तिखट,
चम्मच टाकलेली आहे मी. तुम्ही तुमच्या गरजेप्रमाणे टाका, तुमच्या इच्छेप्रमाणे. आपण बारीक करून घेऊ. आपला मसाला तयार झालेला आहे, पाहू शकता. आपण काढून घेऊ एका प्लेटीमध्ये, जे आपल्याला भेंड्यांमध्ये मिक्स भरायला सोपा जाईल. त्याच्यामध्ये काढून घेते. अगदी सुंदर सुगंध सुटलेला आहे. तुम्ही अशा प्रकारे हा मसाला एकदा बनवून पहा माझ्या पद्धतीने, तुम्हाला नक्की आवडेल मंडळी. आपला मसाला रेडी आहे. आता आपल्याला या भेंड्यांमध्ये सगळा हा मसाला भरायचा आहे. पाहू शकता या प्रकारे आपल्याला ही भेंडी ते भरून ठेवायची आहे. ना नक्की बनवा माझ्या पद्धतीने, तुम्हाला नक्की आवडेल. पाहू शकता व्यवस्थित असं हा पावडर आहे ना, जी मी बनवलेली आहे मसाला, हा असा बनवून भेंडीमध्ये आपल्याला भरायचा आहे व्यवस्थित. पहिला पहा, तेल जरा बऱ्यापैकी घ्या, कारण आपल्याला भेंडी फ्राय करायची आहे आपली. तर इथे मी थोडंसं बडीशोप टाकत आहे. थोडे जिरे टाकत आहे. जिरा हे सगळं टाकल्यावर आपल्याला हे अद्रक लसूणची पेस्ट जी आहे ती आपल्याला टाकायची आहे. भेंड्या आपल्याला अलगद याच्यामध्ये सोडायच्या आहेत. जेणेकरून तेलामध्ये जो अद्रक लसूणचा अर्क गेलेला आहे तो भेंडीलाही लागेल. पाहू शकता तुम्ही, अगदी व्यवस्थित अलगद फोडायच्या आहे सगळ्या भेंड्या. ह्या स्टेजला आपल्याला हा जो कांदा आपण उभा चिरून कापलेला आहे ना, हाही टाकायचा आहे व्यवस्थित असा. आम्ही कांदा का टाकते आहे याचं कारण आहे, कारण आपली भेंडी फ्राय झाल्यावरती अगदी सुकी होऊन जाईल. आपण त्याच्यामध्ये सुक्का मसाला भरलेला आहे, जेणेकरून हा कांद्याचा मॉइश्चर आहे तर ते भेंडीला लागून ती अगदी जरा थोडी ओली राहील आणि आपण ती चपाती बरोबर, भाताबरोबर, डाळ भाताबरोबर अथवा पुलावाबरोबर खाऊ शकतो. त्याच्यासाठी इथे हा कांदा मी असा उभा चिरून टाकलेला आहे, जेणेकरून या कांद्याचा ओलावा भेंडीपर्यंत राहील आणि भेंडी आपली मऊसूत व्यवस्थित थोडीशी क्रिस्पी पण होईल, पण थोडा त्याच्यामध्ये मॉइश्चर होईल, व्यवस्थित लागेल. कांदा टाकलेला आहे, याच्यावरती आपण थोडा वेळ झाकण ठेवूया. 5 मिनिटं हे असंच ठेवूया, जेणेकरून आपली भेंडी खालच्या साईडने पूर्ण व्यवस्थित शिजेल. मग नंतर आपण पलटी मारूया. मंडळी बघा, आपला कांदा थोडा मऊ झालेला आहे. आता आपण हे जरा असं पलटी करूया. एक साईड आपल्याची शिजलेली आहे, जरा असं पलटी करून आपण तुम्हाला दाखवते. भेंडी बनवण्याची प्रत्येकाची वेगवेगळी रीत असते. माझी अशी आहे. मी आशा करते तुम्हाला आवडली असेल. आवडतं नक्की माझ्याप्रमाणे करा. अजूनही पुढे प्रोसेस आहे, तर आता अजूनपर्यंत भेंडी आपली झालेली नाही आहे, तर मी मंद गॅसवरती ठेवलेली आहे, मंद आच आहे. पाहू शकता
तर आपल्याला ही व्यवस्थित अशी फ्राय करायची आहे, म्हणजे ती व्यवस्थित अशी ऑब्झर्व झाली पाहिजे याच्यामध्ये मसाल्यामध्ये, आणि कांदा वगैरे व्यवस्थित हे झाला पाहिजे. तर आपली भेंडी होते, झाल्यावरती दाखवते तुम्हाला. आता आपण लास्टची स्टेप करणार आहोत. पहा आपली भेंडी व्यवस्थित शिजलेली आहे. आता यावरती आपल्याला हा थोडासा दाण्याचा कूट टाकायचा आहे, भुरभुरायचा आहे, जास्त नाही, थोडा, जेणेकरून जरा चवीला अगदी भन्नाट लागेल. आणि त्याचबरोबर इथे खूप सारी अशी कोथिंबीर टाकायची आहे. आता पुन्हा तुम्हाला दाखवते मी, बघा अगदी एक एक भेंडी व्यवस्थित अशी फ्राय झालेली आहे. अजून आपल्याला नको आहे फ्राय, बघा अगदी व्यवस्थित फ्राय आतपर्यंत गेलेली आहे मसाला. आता मी तुम्हाला डिश आउट करून दाखवते. मंडळी, इथे आपली भेंडी फ्राय मसाला तयार आहे, पाहू शकता. दिसतोय की नाही सुंदर, टेम्पटिंग, अगदी तोंडाला पाणी येण्यासारखा. ठीक आहे मंडळी, अशीच तुम्ही अशा पद्धतीने करून पहा, तुम्हाला नक्की आवडेल, खात्री आहे माझी. तर इथे आहे भेंडी मसाला आणि इथे चपात्या. तुम्ही कशाबरोबरही खाऊ शकता ही भेंडी. डाळ भाताबरोबर खाऊ शकता, पुलावासोबत खाऊ शकता, पराठ्यासोबत खाऊ शकता, किंवा चपातीसोबत. इथे मी चपाती ठेवलेली आहे. तर तुम्हाला आजची माझी रेसिपी कशी वाटली नक्की सांगा. माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या रेसिपीला, माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला अजिबातच विसरू नका. भेटूया अशाच एका भन्नाट रेसिपीसह. तोपर्यंत तुमची आणि तुमच्या कुटुंबियांची काळजी घ्या. बाय.